माझ्या वडिलांची मिरासी गा देवा खरं कमी असं तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोना उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे ट्रबल वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोना उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा मला गे विठाला विठाला अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्य अग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणी लाभुदाभम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयदबलास विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुमुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथमा नमन पाण्डुरङ्गकार प्रथमा नमन कधे जाणी सारो त्यांच्या कृपाने कधे जा विस्तार दूसरे चरण संताजिया पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाचा अनेकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलंकांगती शोधिका मोदी वक्त्रम बास कमी करायचा खलानी शबादा पणोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेले अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबरायचा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्या वडिलांचं महत्व विशद करतात माझ्या वडिलांची मिरासिगा देवा हे देवा आमच्या वडिलांनी जे जे काही केलंय त्याप्रमाणे आम्ही सुद्धा तुझ्याप्रमाणे करीत राहणार पण याप्रमाणे काय करावं तुझी चरण सेवा पांडुरंगा
काय केला आमच्याकरता? उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. आणि त्याचप्रमाणे वंश परंपरेनुसार आम्ही सुद्धा तुझे दास होणार. दास होत असताना आम्हाला लाज कोणाची? वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा? उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. विठाला विठाल. अभंग गोड आहे. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर आज आपल्या श्री क्षेत्र आपलं हे पारेगाव, बरोबर ना? पारेगावातील आज आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमहत्व, सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमहत्व स्वर्गीय दशरथ दादा फकीरा गडाख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना त्यांच्या मागं 2 मुलं आहे आणि 1 मुलगी आहे. त्यामध्ये हरीश दादा आहे, दत्तात्रय दादा आहे आणि खरं तर माझी बहीण मोदिनीताई असेल, असा हा परिवार. आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा तुकोबारांनी 2 बाजू मांडल्यात महाराज. कोणत्या 2 बाजू? जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हटलं जातं, बरं का? आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं, बरोबर ना सर? जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं. आज या परिवारानं, गडाख परिवारानं खरं तर कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. माझ्या आवडतं गाव खरं तर हिवरगाव पावसा, आणि हिवरगाव पावसाकरांनी ही खरं तर दिलेली तारीख सगळे माझा मंडपच माझा भरलाय समोर, आणि म्हणून त्यांनी सगळे आमची पावशे कंपनी असतील, गडाख कंपनी असतील आणि खरं तर डवंगे कंपनी असतील, यांच्या माध्यमातून मला ही सेवा करण्याचा योग मिळाला आणि या ठिकाणी आलोय. अगदी गोड असं वातावरण आहे. मी आजचं कीर्तन या पारेगावमध्ये करतोय असं वाटतच नाही. आजचं कीर्तन खरंच पंढरपुरात चाललंय. असा गोड असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय. गोड असे टाळकरी, गोड असा गायकांचा संच या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोड असे मृदुंगाचार्य आहे, सगळे काही हार्मोनियम वाजवण्याकरता गोड आहे, विनेकरी बाबा आहेत, टाळकरी मंडळी आहेत, ऐकण्याकरता सुद्धा सुंदर आहेत. सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. या ठिकाणी सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. माझं आवडतं गाव अजून निमोणकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. जास्त प्रस्तावनेमध्ये मला वेळ घालवायचा नाही. 11:30 वाजलेत, 12:30ला थांबायचे, कीर्तनाची मर्यादा आहे आणि म्हणून थोडंसं सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात आदरणीय सचिन महाराज आहे, सगळे गायक वृंद आहेत, आदरणीय सचिन महाराज चौधरी यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी. तुम्हाला एकदा सांगितलंय फक्त पुढचा आवाज कमी करा. हॅबिंग धरतोय, कमी करा ना आवाज, कशाला वाढवताय? कमी करा ना पुढचा आवाज. असं हां, म्हणजे त्यांना तरी कळण मी काय सांगतोय ते. असं ओके, एवढा आवाज राहू द्यायचा. आणि खरं तर आता येतो ना क्लिअर आवाज? हां, असा आवाज पाहिजे असं. आणि खरं तर गोड असे गायनाचार्य, त्यामध्ये आदरणीय गणेश महाराज आहे, आदरणीय आमचे नवनाथ महाराज आहे, आदरणीय अविनाश महाराज आहे. खरं तर सगळ्यांची या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. गायनाचारी मंडळी, वाजवणारी मंडळी हे गोड आहेत. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात करतोय. मस्त काय हे पायावरी, मस्त काय हे पायावर, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, ऑन करा. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, लक्ष ठेवायचं. हा मिक्सर आहे ना, यमाचा माझा सगळा पाठ झालाय. फक्त तिथे ऑन करायचं राहील, ऑन करायचं आणि विको कमी करायचा. इकडून याचं आहे ना, याचा विको पाठ कमी करायचा. मानवी जन्मातल्या पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला, मग याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काही नाहीच ना. का माहिती का? या जन्मामध्ये आलात हा तर या जगतातली महत्वाची भूमिका आहे. काय काय भूमिका आहे माहिती का बाबा?
या जगतामध्ये आम्ही एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात. तुमच्यासारखी माती आणि माझ्यासारखी माती आणखीन या जगतामध्ये कुठंच नाही. का माहिती का? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. आणखीन किती पवित्र माती माहिती का? तेरी मिट्टी है मिल जावा गुल बन के, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात. या जगतातलं महत्वाचं गणित आहे. मग शोधावं. तुकोबाराय म्हणले आम्ही शोधलं. काय? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात. मग जगण्याची आस कधीतरी चांगली असावी. जसं तुकोबारायांनी शिकवलंय. किती गोड शिकवतात, किती गोड म्हणतात. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया विचार विचाराची कळ. तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. मग कधीतरी ती विचाराची कळ आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे. का जगतामध्ये असली पाहिजे? जगतामध्ये पवित्र आणि पावन भूमीमध्ये जन्माला आलात. मग जगणं हे पवित्र असावं. तुकोबाराय म्हणले आम्ही किती पवित्र आलो. ऐका, या जगतामधली आम्ही प्रत्येक गोष्ट पवित्र करण्याचा प्रयत्न केला. जसं ज्ञानोबारायांनी हरिपाठात शिकवलं. जर हरिपाठ मुखानं जर गायला तर देह पवित्र होतो. एवढ्या गोड प्रमाणामध्ये महाराजांनी शिकवलं की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. मग एवढ्या पवित्र देहामध्ये आलात ना, जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. किती चांगली असावी? या जगतामध्ये आम्ही ज्या मातीमध्ये जन्माला आलात, ही माती इतकी पवित्र आहे की या जगतातली माती मातीच आहे. का? ही माती घ्यावी आणि कपाळाला लावायची अपवित्र होतो. इतकी पवित्र माती. तुम्हाला वाटतं बाबा, ज्या राज्यामध्ये आपण जन्माला आलात ना, बरं का गोविंद दादा, गणेश दादा, ज्या मातीमध्ये जन्माला आलात बरं का सर, ही माती कोणती? या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बाबा बरोबर ना? हा बरोबर. हा कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. वा. महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात आपण जन्माला आलात? बोला ना, बोला ना. कोणता जिल्हा? अहिल्यानगर. आता अहमद बंद करायचं बरं का. हा 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 आता अहमद नाही म्हणायचं. हा कोणता जिल्हा? अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्माला आला? मला तुमचा संगमनेर तालुका लय आवडतो. मी कायम सांगत आलो. का माहिती का का आवडतो? मला वाटतं इकडून शिर्डी, इकडून नाशिक, इकडून पुणे, इकडून नगर, सगळ्यांच्या मधालाच अगदी गोड दिसणारं गाव, त्याचं नाव सगळ्यात पवित्र आणि पावन असणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका? बोला ना, बोला ना, बोला ना. संगमनेर. नगर जिल्ह्यातला एक नंबरचा बागायती पट्टा आणि बागायती तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त पंढरपूर, आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा तालुका म्हटलं तरी संगमनेर. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड, कीर्तनाची परंपरा जोपासणारा तालुका सुद्धा संगमनेर. देवगड सारखा खंडोबा सुद्धा कोणता तालुका? संगमनेर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी कोणता तालुका? निवृत्तीरायांची सेवा करणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका कमी म्हटलंय, कमी म्हटलंय, कमी म्हटलंय. एक तास राहिला आडवता नाही तर कीर्तन संपल्यावर. हा. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तालुका तुमचा नाही. हा हा कमी कर. पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला आलात. मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. किती चांगली असावी माहिती का? तुकोबाराय म्हणले आम्ही चांगले ठेवले. का? आमची सेवा त्यानं केली तर आम्ही का नाही त्याची सेवा करावी? एका ठिकाणी गोड वर्णन आहे महाराज. लेकराची सेवा केलीच तू आई, लेकराची सेवा केलीच तू आई,
तुझ्या उपकारा जगी तोडना ओळीन देव माझा सोमळे विठाई विठ्ठला गोड वर्णन आहे काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून माये माया चंद्रभागा कस पाग बेडो कसा सांगू पांडुरंग विठ्ठला माय बाबा विठो माऊ टाळी वाजवा त्यांच्याकरता वा मग कधीतरी जोपासावं का जोपासावं माहिती का माय या जगतामध्ये आपण आलोय त्याच कारणाकरता कधीतरी विकू कमी करणं कधीतरी ते महत्वाचं गणित शोधावं हे शोधण्याकरताच आपल्याला खरं तर गणित मिळालंय ना मानवी जन्मातली महत्वाची भूमिकाचे शरीर हे आहे ऐकतात ना तुम्ही सगळेजण आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत शास्त्र सांगते कडे बरं का भाऊसाहेब दादा शास्त्र सांगतंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे किती वेळा जरा बोला ना शास्त्र सांगतंय बरं का बाबा अण्णा बरं का शास्त्र सांगते सचिन महाराज माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी आणि एकदाच काय ती जेवावं आपण काय करतोय तुम्ही जरा बोलत चला गाडी मिळाली खाली बसा ना हा आपण काय करतोय हा या सांगायला पटलं पाहिजे ना मला बरोबर म्हणजे आपलं गणित थोडंसं वेगळं आहे आपण या जगतामध्ये आलात ना या जगतातलं महत्वाचं गणित ओळखावं तुकोबाराय म्हणले आपल्याला त्याच करता हा नरदे मिळाला विठ्ठला विठ्ठला मग काय करावं ऐका ना तर या देहामध्ये तू देव शोधावा जसं अनेक संतांनी लिहून ठेवलंय की देव हृदयात आहे जनाई तर लय गोड म्हटल्या देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी अशी जागा नाही की माझा देव नाही कहा पग डारू देखे तो नेरा देखा तो सब वहीने घेरा सगळ्या काही जगतातली महत्वाची भूमिकाच देव आहे एका ठिकाणी तर वर्णन आहे या जगतामध्ये तो आपला देव इतका महत्वाचा आहे की जगतामध्ये त्याला शोधावं त्याला मिळवावं आणि त्याला जर मिळवलं ना तर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही हल्ली तोच मोठा प्रॉब्लेम आहे की सगळेजण सुखाचे आज जोपासतात पण सुख काय मिळत नाही मी गोड प्रसंग सांगू द्या तुमचं गाव कोणतं पारेगाव मधला एक सहदग्रस्त दुकानात गेला नामदेव आप्पा शामगावकर हा प्रसंग लय गोड सांगायचे एक दुकानदाराकडे गेला दुकानदाराला म्हटलं मला 1 पोतं नारळ पाहिजे किती पोतं जरा बोला चला खालून आहे आवाज येतो ना माझा तुमच्या इकडे बोला चला किती नारळ पाहिजे 1 पोतं दुकानात गेला आणि दुकानदाराला फोन केला फोन करूनच गेला होता डायरेक्ट फोन बिल लावला होता कीर्तनातून म्हटलं आलो आणि गेलं दुकानदाराकडे दुकानदार म्हटला 1 पोतं दाडून ठेवलं केवढ्याला नारळ
तो म्हटला सध्या 20 रुपयाला रिटेल मध्ये 20 रुपयाला एक नारळ दिला. तो म्हटला याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? तो म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे संगमनेरला जावं लागेल. तिथं केवढ्याला आहे? तिथं 15 रुपयाला. ते गेलं ना संगमनेरला गेलं. संगमनेरवाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? संगमनेरवाला म्हटला बोला ना 15 रुपयाला. पुढे म्हटला मग याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? तो म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे आळे फाट्याला जावं लागेल. तिथं केवढ्याला आहे? तिथं हा तुम्हाला काय माहिती? हा तिथं 10 रुपयाला. तिथं 10 रुपयाला. त्याला विचारलं 10 रुपये. तो म्हटलं 10 रुपयाला. तो म्हटला याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? तो म्हटला याच्यापेक्षा जर कमी जर पाहिजे तर याच्यापेक्षा कमी जर तुला पाहिजे तर तुला पुढे पुण्याला जावं लागेल. ते गेलं पुण्यात 5 रुपयाला आहे. ते पुण्यावाल्याला विचारलं तुम्ही म्हणता लय पटापट गेलं एवढं फास्ट का गेलं? सरकारनं त्याला फुकाट एसटी केली ते फुकाट गेलं गेलं. आणि पुण्यावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? ट्रबल. पुण्यावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? बास नाही कमी करा. बास कमी करा ट्रबल वाढवा. म्हणलं याच्यापेक्षा कमी नाही काय? तो म्हटलं याच्यापेक्षा कमी जर पाहिजे तर तुला खाली कोकणात जावं लागेल. ते गेलं ना कोकणात. कोकणावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? कोकणावाला म्हटला फुकाट. पण नारळ उतरायची जबाबदारी बोला ना तुझी. ती चढलं ना बागात. आता ते पारेगावचं होतं त्याला नारळाच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस नव्हती. आंब्याच्या झाडावर चढणं वेगळं आणि नारळाच्या झाडावर चढणं वेगळं. ते चढलं कोयता घेतला नाही नारळाच्या झाडावर चढलं. एका फांदीव बर का एका फांदीव कोयता अजून मारला नव्हता. मग फांदीव कोयता मारणार तेवढ्या त्याचा तोल गेला आणि खाली सटकलं पडायला लागलं. एक फांदीच्या हाताला लागली. बागत चितपाखरू दिसून आडायला लागलो. जावा पळा वाचवा अडकलोय. उंटावाला बागेतून चालला होता बाबा आणि उंटावाल्याला पाहिलं. उंटावाला म्हटला गिरायक लागलं गड्या सकाळ सकाळीच आपल्याला. उंटावाला तिथं आलं. म्हटलं अडकलं का? हा म्हटलं अडकलो. खाली घ्या. हा म्हटलं पैसे लागल. उंटावाला म्हटलं पैसे लागल. किती पैसे लागतील? वरचा म्हटलं 1000 रुपये. आता याला वाटलं लय पैसा वाले. वरचा म्हणला 1000 देतो. हा म्हटला खालचा म्हणला 1000 रुपयात जमणार. हा म्हटला वरचा म्हणला 2 देतो. तो म्हटला 2000 ते जमणार नाही. खालचा म्हणला 2000 जमणार नाही. वरचा म्हणला 4000 रुपये देतो. खाली घे. 4000 म्हटले. उंटावाला म्हटलं आपल्याला काय करायचं? बरोबर उंट उभा करायचा आणि बरोबर याला खाली घ्यायचं. यानं उंट उभा केला. आता 2 हाताचं अंतर अजूनही बाकी. यानं बरोबर उंट उभा केला आणि 2 हाताचं अंतर बाकी. म्हणला उडी मारायची आणि याचा पाय धरायचं आणि याला बरोबर खाली घ्यायचं. उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर उंटाची जात अशी असते आळशी कटाळे असते. उंटाला वाटलं आपलं वजन कमी झालं. उंटाने 4 पावलं पुढे जाऊन बसून घेतलं. पाहता काय माझ्याकडे उंटाने घेतलं बसून. आता वरच्या तो बरी नाही उंटावर जे होतं ना त्यानं वरच्याचा पाय पकडला होता. उंटानं बसून घेतलं ना. वरचा म्हणायचं वरच्यानं तो पण याच्या वरच्यानं पाहिलं होतं. उंटानं पुढे जाऊन बसून घेतलंय. काय करावं? वरचा म्हणायचा पाय सोड. आता यानं खाली बघितलं. उंटाने घेतलंय बसून. म्हणायचा 4000चे डबल देतो 8000 देतो पण वरचा हात सोडू नको. तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते? जगतामध्ये त्यांना हसण्यापेक्षा आपलं सुद्धा तेच आहे. या संसारामध्ये या जगतातलं महत्वाचं गणित आहे. हे संसारच दुःख बांधवडी आहे. एका ठिकाणी गोड
मग संसारात जर सुख शोधायचंय तर महत्वाची भूमिका आहे. महाराज म्हणले एक देव आपलासा करावा. का देव एक देव आपलासा करावा? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय. एक देव आपलासा करावा. मी कोण आहे? आवाज. या जगतातलं महत्वाचं गणित काय करावं? तो देव शोधण्याची भूमिका जोपासावी. आम्ही तो देव जोपासलाय, पण हल्ली तोच देव मिळणं कठीण झालंय बरं का. ऐकतात ना तुम्ही? का देव मिळत नाही हल्लीच्या काळात? गोड वाक्य आहे. का देव मिळत नाही हल्लीच्या काळात? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली आहे स्वार्थी, देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. हा, वाजवायची तर जोरात वाजवायची, उगा जीव आणलाय वाजवायच्या. महाराज म्हणले देव मिळवायचा आहे. देव कोणता? चला मी सांगणार आहे आज देव. या जगतातला महत्वाचा देवच आई वडील आहे. आई वडिलासारखा देव या जगात नाही. का माहिती का? आज मी बोलणार आहे. या जगतामध्ये आई वडिला इतकं जगतामध्ये तर दैवत नाही. किती मोठं दैवत आहे. आज मला आमच्या दशरथ नानांबद्दल बोलायचं आहे. भासरी असेल त्याच्यात वाचवायचं. या जगतामध्ये बापा इतकं मोठं तर नाहीच कोणीकडे. बाप इतका मोठा आहे, इतका मोठा आहे, ज्या बापाबद्दल आजपर्यंत कोणी लिहिलं नाही. किती मोठा आहे बाप? 14 वर्ष रडणारी कौसल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. 14 वर्ष रडणारी कौसल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. पण हा विचार कोणी केला नाही, ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा अजूनही कोणाला दिसला नाही. मला वाटतं गोविंद दादा, या जगतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैयाच दिसली. पण हा विचार कोणी केला नाही, ज्यानं नाकात तोंडात पाणी जावोस्तोवर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं, तो वसुदेवजी अजूनही कोणाला दिसला नाही. बोल का बाप किती मोठा असतो. या जगतामध्ये आम्ही दशरथांबद्दल आज शब्द लिहिलेत. माझी कुमुदिनी ताई आज या कीर्तनात बसलेत. आज तिला जर विचारलं ना, ए अखे तुझ्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत, तिला जर विचारलं तर तिच्या डोळ्यात पाणी येईल. ती सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत, जोपर्यंत माझा बाप जिवंत होता ना तोपर्यंत माझं माहेर. एकदा की माहेरातला बाप संपला तर माहेर नावाचा शब्द संपतो. माहेर 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 ज्यामध्ये केला जातो आहेर, त्याला माहेर असं म्हटलं जातं. काय बोलावं बापाबद्दल? या जगतामध्ये बाप मोठाच आहे. म्हणून एका ठिकाणी सांगितलंय, बाबा त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते बाबा. या केविल वाण्या बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय बाबा, बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. अरे बाप तू भिकारी हो या होत बाहेर, बाप तो बाप होता है. जगतामध्ये बापा इतकं मोठं कोणी नाही. कदाचित आपल्या भावानं आपल्या करता किती चांगली साडी घेऊ द्या बरं का, हे आहे का? आपल्या भावानं आपल्या करता किती चांगली साडी घेऊ द्या, पण साडी घेतल्यानंतर डाऊट घेणारा, आपल्या खिशातली चुरगळलेली नोट आपल्या लेकीच्या हातात आणून देणारा बापच असतो गड्या. बापा इतकं मोठं कोणी नाही. म्हणून बोलू का बापाबद्दल? या जगतामध्ये बाप किती मोठा आहे. तुकोबारायचे शब्द आहे, बाप करी जोडे कुणाचे मोठे, बाप करी जोडे कुणाचे मोठे. पोषक वाजवायचे. बाप माहिती का?
लहानपणी हे आई आई आपल्याला उचलून घ्यायची, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठं घ्यायची? आई उचलून घेताना कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. पण बाबा बर का दादा, बाप उचलून घेताना कुठं घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती घ्यायचं मागचं कारण? आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? माहिती का? तर त्याच्या मागचं कारण असं आहे, आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते, अरे जे मी बघितलंय ना, वा जे मी बघितलंय ना ते माझ्या लेकरांना पाहावं म्हणून आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे मी बघितलं नाही ते माझ्या लेकरांना पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. बरं का, लय वर्णन मोठं आहे. किती मोठा बाप आहे म्हणून एका कवीनं सांगितलं बरं का, माझ्या डोळ्यातले अश्व कोणी मायेनं पुसताना, उरी होंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळं जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. बाप गोड आहे म्हणून सांगून जाईल, बापावर प्रेम करावं. किती मोठा बाप आहे, बोलावं त्याच्याबद्दल. हा, काय करतो बाप, काय करते आई? आई बद्दल सुद्धा तितकंच गोड लिहिलंय. आडाचे तो काळ करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी, तुझ्या चिमुकल्या बाळाची हे आई ग, तुझ्या चिमुकल्या बाळाची कशी कुजबुज ऐकून हे अनमोल जन्म दिला काय, तुझे उपकार पिटणार ना, अनमोल जन्म दिला काय, तुझे उपकार पिटणार. आई इतकी मोठी आहे, या जगतामध्ये तिच्याबद्दल बोलायला गेलं. किती मोठे म्हणून बोलावं. एका हिंदी कविकारानं सांगितलंय, फारसे काय मोठे आहे म्हणून वर्णन आहे. तू कितनी प्यारी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी है, जगतामध्ये आई वडील मोठेच आहे. त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर विश्व कमी पडतं. विश्व या जगातले सगळ्यात मोठे तेच आहे म्हणून बोलावं त्यांच्याबद्दल. आई वडिलाबद्दल का बोलावं? आता बरेच यावर्षी आपण पंढरपूरला गेलतो. हरगावकर जरा बोल ना, ह्या वर्षी गर्दी जरा कमी होती पंढरपूरला. बाबा बरोबर ना, कमी होती यावर्षी. बाबा बरोबर ना, गर्दी कमी होती पंढरपूरला. हा जास्त असं जरा बोला, चला जास्त होती ना. सगळी लोक पंढरपूरला गेलती, सगळी लोक पंढरपूरला गेलती. आणि पंढरपूरला गेलो यावर्षी 18 लाखाचं पब्लिक, यावर्षी 28 लाखावर गेलं. हा म्हणजे फायनल एंडिंग 28 लाखावर गेलं. उगं तो देव असाय म्हणून जुळतोय बरं का गणेश दादा, असाय सोमनाथ भाऊ, असाय म्हणून जुळतोय बरं का सर. देव असाय म्हणून जुळतोय. त्यानं जर हात सोडले नाही आपल्यासारख्याच मुंडक धरीना आपल्याला आपतील का. घरी आई वडिलाची सेवा करत नाही, चाललंय पंढरपूरला. अशा लोकांना पंढरपूरला येण्याचा बोला अधिकार नाही, जाऊ सुद्धा नाही. आशाच्या आतून पंढरपूर सुद्धा काढणार नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आणि मग काय करावं? आई वडिलाची सेवा करावी, मग पंढरपूरला जावं. अरे जगातलं सगळ्यात मोठं गणित तेच आहे. ज्याने हे गणित मिळवलं ना, कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. खरं तर ती जगतातलं महत्वाचंच गणित आहे. मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यातली खरं ते एक मुलगी होती. मुलगी तिनं काय केलं तर या जगतातलं महत्वाचं गणित जोपासलं. सिंधुदुर्ग तालुक्यातली एक मुलगी, आणि वयाच्या 8व्या 9व्या वर्षी तिचं लग्न करण्यात आलं. लय गोड प्रसंगी बरं का, बारकाय नाही का. वयाच्या 9व्या वर्षी तिचं लग्न करण्यात आलं.
आणि वयाच्या 9व्या वर्षी तिला नाही नाही ती कामं करण्यात आली. विकिपीडियाला जर गेला तरी घटना तुम्हाला वाचायला मिळेल. आणि तिचं लग्न झालं वयाच्या 9व्या वर्षी. पहाटे 5 वाजता उठायचं, 4 वाजता उठायचं, नाही नाही ती कामं करायची. रोज शेणकूर करायचा, धुणं भांडी करायची, घरातली नाही नाही ती कामं करायची. वयाच्या 11व्या वर्षी तिला पहिलं अपत्य झालं आणि 12व्या 13व्या वर्षी दुसरं आणि 14व्या वर्षी तिसरं अपत्य झालं. तिचं नाव चिंदी होतं बरं का, चिंदी. सपकाळांच्या घरामध्ये दिलं होतं बाबा तिला, सपकाळांच्या. आणि तिचा सासरा गावचा पाटील होता. नाही नाही तो आळ तिच्यावर घेतला. तिसरं पोरग पोटात होतं त्यावेळेस. घराच्या बाहेर काढलं आणि ती चिंदी काही दिवस अशा मंदिरामध्ये काही दिवस काढायची, काही दिवस स्मशानभूमीमध्ये काढली. स्मशानभूमीमध्ये आपली अंत्ययात्रा आली की त्याचं थोडंसं पीठ बाहेर काढून ठेवायची, बाजूला काढायची पद्धत असते. तेच पीठ चिंदीनं जमा करावं, ते पीठ भाजवावं आणि तेच पोटामध्ये घालवावं. ते पोटामध्ये नाही घातलं तर पोटातलं लेकरू मरून जाईल असा विचार तिच्या डोक्यामध्ये. ती 2 लेकरं सोबत. आणि एक दिवस तीच चिंदी प्रवास करत करत पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि तिथं जाऊन तिनं आपला प्रवास थांबवायचं ठरवलं. पण तिथं आता 2 लेकरं तिच्या हाताखाली आली. तीच 2 लेकरं आता खरं तर भीक मागायची आणि खरं तर त्या ठिकाणी तिला मदत करू लागायची. आता ती चिंदी आणखीनच थोडीशी थोडं दिवस वाढायला लागले. आता त्या चिंदीजवळ 3 लेकरं होती. 3 लेकरं, पोटातलं लेकरू सुद्धा जन्माला आलं. आता 3 लेकराची तिच्याजवळ, तिथं अनाथाची सगळी लेकरं जमा झाली. आता तिथं तिच्याजवळ 100 लेकरं तयार झाली. तिची नाही, तिची 3च, पण अख्खी तिची बाकीची, खरं तर बाकीची 100 पोरं तयार झाली. आज त्या 100ची महाराष्ट्रामध्ये नाही तर जगतामध्ये लाखो नाही तर हजारो नाही तर आज मला वाटतं करोडो पोरं तयार झाली. आणि ती अनाथाची माय बनली. तिचं नाव बनलं अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. या जगतामध्ये आईचं अंतकरण जगतामध्ये मोठंच असतं, लेकरा करता मोठंच असतं. मी सांगू का, जगतामध्ये आई वडील इतके मोठे असतात ना, इतके मोठे असतात ना, ते आपल्या लेकरा करता काय बिघायला तयार असतात. एक कोर्ट असं आहे बरं का, ऐका ना दादा, एक कोर्ट असं आहे. सध्या कायदा एवढा कठोर आहे, कोणाला धक्का जरी लागला आणि रक्त जरी निघालं, हाफ मर्डर नावाचा कायदा लागतो. होतो ना. कोणाला धक्का जरी लागला आणि रक्त जरी निघालं, हाफ मर्डर नावाचा कायदा लागू होतो. पण कोणताही गुन्हा असू द्या, तुमचा गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आहे आई आणि वडील. यांच्यासारखं जगात मोठं कोणी नाही. आणखीन एका ठिकाणी गोड वर्णन आहे. काय करतात आई वडील? आई वडील माझे थोर बा. मग या जगतामध्ये मोठीच सांगितलंय, त्यांच्या चरणाजवळ जावं. तुम्ही म्हणतो लोकांचं सांगा, तुमचं सांगा ना, तुमचं सांगा.
त्या दिवशी तुम्हाला सांगण्याचा लोकाला काय अधिकार आहे? मी माझीच माहिती सांगितली नाही तर मला लोकाला सांगण्याचं काय? माझंच बाप सांगितलं नाही तर लोकाला सांगू नाही महाराज. तुम्ही पाठ करून बसलात, लोका सांगे. हा मला माहिती तुमचं पाठ आहे सगळ्यांचं पाठ आहे. तुम्ही पाठ करून बसलात की माझी माय सांगावी. का महाराज सांगावी माहिती का माझी माय? मी आता कार्यक्रमाला आलोय तुमचे, म्हणजे आता तुमचं नाही सांगा बरं का, तुम्ही मला इतर टायमाला फोन करत असतात. कार्यक्रमाला तर लोकांचे लय फोन असतात, महाराज चला बरं का अण्णा इकडे लक्ष द्या. कार्यक्रमाला तर लोकांचे लय फोन असतात, महाराज चला की. पण एकदा की कार्यक्रम संपला आणि महाराज गाडीत बसला, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलाय का त्या नळीत घुसलाय, कोणाला घेऊन देणार. पण सांगू का, माझी गाडी घरी जाऊस तर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारा माझा बाप आहे आणि माझी माय, यांच्यापेक्षा तर जगात मोठं कोणी नाही. म्हणून प्रेम असावं आपल्या आईवर, प्रेम असावं आपल्या बापावर. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडची लोक बरं का साहेब, बरं का, आपल्याकडची लोक बऱ्याचदा म्हणतात आईला आपल्या, काही कळत नाही तुला, ए आई तुला काही कळत नाही, तू गप्प बस म्हणतात ना आपल्याकडे. म्हणतात का तुम्ही जरा बोलत चला गड्या, म्हणतात ना आपल्याकडं, ए आई तुला काही कळत नाही, तू गप्प बस. मला वाटतं आईला जर काय कळत नसतं नाही बरं काय आई, तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ घालायच्या ऐवजी मिरची नक्कीच घातली असते. या जगतामध्ये तिच्या इतकं मोठं कोणी नाही गड्या. म्हणून आई आणि वडील पाठीशी असावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आई वडिलाची सेवा करणं हीच आमची मिरासी आहे आणि हे आम्ही जोपासलंय. कसं म्हटलंय माहिती का, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची हो मिरासी गा. मग आपली जी मिराशी आपल्या सोबत असावी. का मिराशी महाराज? मग तुकोबारायला बऱ्याच लोकांनी विचारलं मिराशी म्हणजे काय, तर मिराशी म्हणजे परंपरा आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्यापर्यंत आणलंय ते माणसानं जोपासलं पाहिजे. एक गणित आहे, काय काय लोक जोपासत नाही, ते विकत असतात. आई वडिलांनी आपल्यापर्यंत जे संस्कार नावाची शिदोरी आणली आहे ती माणसानं जोपासली पाहिजे, ती विकली नाही पाहिजे. महाराज म्हणले आम्ही ती जोपासली. तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय केलं आमच्या वडिलांनी? तर आज तुझी चरण सेवा पांडुरंगा केली. हे तुझी सेवा केली का? या मडक्याला घडवणारा तूच आहे ना, तूच कुंभार आहे ना. हा, हे घडवणारा तूच आहे ना. एका ठिकाणी गोड सांगितलंय, फिरत्याचा का वरती देशे मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार.
या जगातातलं महत्वाचं गणित आहे तोच आहे, चालवणारा घडवणारा बोलवणारा तो एक आहे. मग आई त्याला आपण शरण जावं. बऱ्याचदा काही लोक करतात जे आपल्या जवळ आहे ना ते विसरतात. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. देव शोधावा पण आपल्या हृदयात आहे तो शोधावा. लांब कशाला जायचं. न लगती सायास जावे वना सुख येतो घरा नारायण. देव घरात आहे आपल्या जवळ आहे. शोधण्याची भूमिका कधीतरी पवित्र असावी. तुकोबाराय म्हणतात ना सरळ सरळ की आपल्या जवळ आहे तेच जोपासा. मग जोपासायचं काय. देव जोपासायचं. पण ऐका ना या जगतामध्ये आम्ही देव जोपासत असताना एक शेवटचा प्रसंग सांगणार आहे मी थांबणार आहे. ऐका 5 मिनिटं घेतो चालेल ना साहेब तुम्हाला काय 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं. का संस्कारांना देव जोपासते तो. हल्ली संस्कार नावाची गोष्टच कमी पडते बरं का बाबा. संस्कार आणि हल्लीच्या काळात तरी संस्कार लय महत्वाचे बाबा. काय महत्वाचे आहे बोला बोला. आणि हिंदू धर्मामधल्या गोष्टी आहे ऐका थोडस का माहिती का. मी हिंदू धर्मातल्या लोकांना सांगल की तुम्हाला संस्काराची गरज आहे. अभ्यासानं बोलतोय गड्या आणि मी परखड बोलणार म्हणून. साहेब इकडे लक्ष द्या ना ऐका 5 मिनिटं 5 मिनिटं. का बोलायची गरज आहे. आता पेपर वाचायची सुद्धा लाज वाटायला लागली आपल्यासारख्याला. पेपर उचकला का झाला कुठंतरी अत्याचार झाल्या कुठंतरी बल हा याच गोष्टी वाचायला मिळतात साहेब. थोडस माफी मागून बोलेल गड्या. ह्या हिंदू धर्मातल्या लोकांना सांगायची गरज आहे. का झोपलेत काय तुम्ही. कुठे लक्ष कुठे तुमचं आहे काय. सध्या आपल्या मुलींना आपरे कपडे घातले म्हणजे आपल्या मुली मॉडर्न होतात. ही संस्कृती आली आपल्या देशामध्ये. सध्या बोलायची गरज आहे महाराजाच्या. का बोलायची गरज आहे. आज तुम्ही मुस्लिम धर्माचा मी स्पष्ट बोलणार आहे. मी घाबरणार नाही. कॅमेरा चालू आहे पुढे. आपल्या मुस्लिम धर्मातल्या लोकांमध्ये जाऊन बघा. अभ्यास करा बारकाईनं. त्यांच्या धर्मामध्ये एकही अत्याचार झालेला तुम्हाला आजही पाहायला मिळणार नाही. सगळे अत्याचार आमच्या हिंदू धर्मामध्येच आहे. आपल्या हिंदूंच्याच मुलींवर होतात. का तर आपल्या हिंदूंच्या मुलींना आपली कपडे घातले म्हणजे आपल्या मुली मॉडर्न होतात चांगले उच्च शिक्षित होतात. हे बोलण्याची भूमिका आहे. आता आमचे रामगिरी महाराज एकाबद्दल बोलले तर लगेच त्याच्यावर केस दाखल होते. हे महत्वाचं भूमिका आहे. म्हणजे बोलायचंच नाही कोणीतरी. अरे हिंदू धर्म म्हणजे काय. आमच्या वारकरी संप्रदाय सुद्धा त्याच खरं तर गोष्टीचं रखण करतो. यदा यदा ही धर्मस्य आणि ग्लानिर्भवती धर्माचं रक्षण भाव आज हे आमच्या धर्मामध्ये होतंय. का हिंदूंच्या मुलींमध्ये तर त्यांना शिकवण दिली आहे पूर्ण अंगभर कपडे घालायची. ही त्यांच्या धर्मामध्ये शिकवण आहे. मला वाटतं आमच्या मुलींना सुद्धा आमच्या धर्माचं पालन हेच आहे. अंगभर कपडे घालणं हे आमच्या धर्माचं पालन आहे. हे करा काही गरज नाही. हे महत्वाची भूमिका आहे. आणि हे जर केले हे संस्कार जर कुठून लावायचे तर आपल्या आई वडिलाच्या माध्यमातून हे संस्कार लावता येते. संस्कार नावाची सुधरी चालली कमी पडायला लागली. आणि काय झालंय या मॉडर्न युगात आपण थोडा तरी ज्ञानोबा राहायचे तुकोबा राहायचा अभ्यास थोडासा डोक्यामध्ये साचवला पाहिजे. गाथा वाचला की माथा सुधारतो आणि माथा सुधारला की माणूस सुधारतो. हे महत्वाची भूमिका आहे. हा वाचलं पाहिजे पण हे लोक वाचतच नाही. आणि संस्कार का कमी पडायला लागले. जुन्या काळात होते बाबा संस्कार. पोरग होल्यापणी चेपायचे का काठी जर उली तरच ती वाकली जाते ती वळली जाते. बाबळ असती बाबळ बाबळीचा जर फास घालायला गेलात तर उली असती त्यावेळेस ती चुपून बसते. बरोबर चुपून बसते. पण वाळल्यावर जा बरं तुम्ही फास घालायला फोबाड नाही फोडलं तर तुमचं तिथून पुढं. हा असं गणित आहे. म्हणून ओल्यापणी जे संस्कार होतात ते मला वाटतं वाळल्यावर होत नाही. महत्वाची भूमिका आहे. आणि एक असलंच पोरग इथलंच पोरग गेलं पुण्याला गेलं ते डबल ग्रॅज्युएट झालं होतं. महिनाभर त्याने इतकी कामं केली होती त्याला घरी कळालं होतं टाक चारण कारदारा. एवढी कामं केली त्यानं एवढी कामं केली. आणि वजी उचलून त्याच्या मणक्यात भरला गॅप भरल्यानंतर ते गेलं पुण्यात. आणि पुण्यात गेलं एका नोकरी करता त्याचा इंटरव्ह्यू होता. आता इंटरव्ह्यू होता ते घरी रोज कामं करायचं. पहाटे 4 वाजता उठायचं गोठा झाडून काढायचं झाडलोट करायचं फॅन बंद करायचं जी नाही ती कामं करायची. धारा काढायचं गाया पाणी पाजायचं रोज घरातले सगळ्यांच्या चपला जोडून ठेव घरची सवय होती त्याला. आणि इंटरव्ह्यू करता गेलं पारेगावचं होतं. दरवाजा वाजवला. आता त्याच्या पुढे 30 पोर होतं. 31वा नंबर याचा होता. 31वा नंबर याचा आणि 31वा नंबर याचा. आता हा म्हटलं एवढी हुशार पोरांचं इथं काय व्हायना माझं कडून काय व्हायचं. मग आता हे म्हटलं ऑफिसच्या बाहेर निघाला. म्हटलं चला घरी आपलं काय जुळणार नाही. पण आता ऑफिसच्या बाहेर पडलो आणि ऑफिसच्या बाहेर पडल्यानंतर डोक्यात विचार आला एवढे पण आपण कमी नाही की आपला अभ्यास कमी नाही आपण घरी जाऊ. पण पुन्हा ऑफिसकडे तोंड फिरवलं
पण ऑफिसकडे तोंड फिरवलं त्याला घरची सवय होती. घरच्यांच्या चपला जुळून ठेवायची याला काय होती? घरचे सवय, घरचे संस्कार होते. आता त्या पोरांनी चपला अशा अस्तव्यस्त काढल्या होत्या. ऑफिसमध्ये जी इंटरव्ह्यूला गेले होते ना त्यांनी चपला अस्तव्यस्त काढल्या होत्या. माझ्या बरोबर परवा दिवशी एक महाराज होते, त्यांनी एक चप्पल तिकडे काढली, एक चप्पल इकडे काढली. म्हणलं असं का केलं तुम्ही? ते म्हणले असं केलं तर चप्पल चुरीला जात नाही. मला त्या दिवशी कळालं आपल्या महाराष्ट्रातली टेक्नॉलॉजी. हा, मग त्याने एक चप्पल तिकडे काढली, एक चप्पल इकडे, सगळ्यांच्या चपला याने जुळून ठेवल्या. पॅरेगॉनला पॅरेगॉन, बाटाला बाटा, नको म्हटला कोणाचा गाटा, सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. आतमध्ये आलं, फॅनची बटन चालू होती, लाईटी चालू होत्या. हा म्हटलं 11-12 वाजले तरी लाईटी चालू आहे, सगळ्या लाईटी बंद केल्या. आतमध्ये आलं, थोडस कागद पडली होती, कागद उचलली, कचरा कोणी टाकली. आता तिथे थोडासा पाण्याचा जार होता, पाण्याच्या जारचा थोडस पाणी, नळ चालू होता. याला घरी गाया पाणी पाजल्या का नळ 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 बंद करायची सवय, संस्कार होते घरचे. आतमध्ये आलं आणि आतमध्ये आल्यानंतर थोडेसे फॅन चालू होते, फॅनची बटन बंद केली आणि दरवाजा वाजवला. मे आय कम इन सर? सर म्हणले यस कम इन, या 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 या. आतमध्ये या म्हटल्यानंतर बसलं आणि बसल्यानंतर सर म्हटले यू आर सिलेक्टेड, तुला तू पास झाला. सर म्हटले मला अजून प्रश्न विचारला नाही, पास कस काय केलं? माझ्या अगोदर 36 नापास, 36 नापास केले आणि मला कस काय पास केलं? सर म्हटले माझ्या समोर सीसीटीव्ही लावले, कॅमेरे लावले आणि या कॅमेऱ्यात बघितलं तुझ्या अगोदरचे 36 आले, एकाचंही लक्ष ऑफिसच्या निगेटिव्हिटीकडे गेलं नाही, ऑफिस मध्ये काय नुकसान होतंय या गोष्टीकडे गेलं नाही. 31वा तू असा होता की या हर एक गोष्टीकडे तुझं लक्ष गेलं, म्हणून तू माझ्या नोकरीमध्ये पास झाला. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून माझ्या नोकरी करता माझ्या ऑफिस मध्ये हजर व्हायचं. वर्ग म्हटलं साहेब नापास झालो. काय मी पास केलं ना तुला, नापास कसं काय झालो? साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवावर जीवनात काहीतरी करायचं, पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की आई वडिलांचे संस्कार असल्याशिवाय माणूस कोणत्याच परीक्षेत पास होत नाही. आई वडिलांचे संस्कार असावे लागतील. मला वाटतं आज आमच्या जीवनामध्ये दशरथ दादांच्या माध्यमातून 3ही मुलांवर चांगले संस्कार झाले आणि त्या माध्यमातून हा त्यांच्या संस्काराचा आणि त्यांच्या विचाराचा सोहळा पार पडला. भाग्यवंत घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन. कोणतं भजन? विठोबा रखुमा ज्ञानेश्वर माऊली. आणि म्हणून माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, एका चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ कमी आहे, वेळ संपलेला आहे. कसं आहे
आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हणे, मला तुमचं पटतंय पण आता यांचं म्हणणं आहे की पिंगळा म्हणायचं 4 घ्यायचं आहे का, घ्यायचं आहे का थांबायचं, कसं काय करायचं, त्यांना जायचंय म्हणून त्यांची काय चालेल. हा एक घ्यायचा ना, हा घ्यायचा, बरं चाल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हा 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 एक 4 मिनिटात. हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं सरती जेवटी बा काळ बांधून सरती जेवटी बा एका जना अर्धमी आमची काय बाजा येईल, काय बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोले तुझे, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुझे, पिंगळा महाद्वारी. वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे लटक्यानं बोलवा मी वर्तमान घोटे. भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा. औरा 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 धांगड दे राग, औरा धांगड दे राग, औरा धांगड दे राग, धांगड दे. निर्गुण निराकार दादा माहूर माझे नाव, शकून सांगावया आलिया माई माझं नाव. अहम राजा सोहम राजा प्रेम नगरावारी, सावध होने बसने लागा देवगडा गवारी. माझा माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं म्हणा, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं म्हणा. अशीच देखणे होती अशीच देखणे होती मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला रोज तुझ्यान, म्हणून आनंदानं नांदतो हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान या जगतातलं महत्वाचं गणित आहे. आम्ही ते शोधावं, आणि का शोधावं तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकनाथ महाराजांनी सगळ्यांनी आपल्याला ते शिकवलंय. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी स्वर्गीय दशरथ नाना फकीरा गडाख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मागं 2 मुलं आहे, त्यामध्ये हरीश दादा आहे, दत्तात्रय दादा आहे आणि कुमुदिनीताई आहेत. अशी 3 मुलं, आणि त्या 3 मुलांनी खरं तर गोड असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आपुलिया इता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थित माझ्यावर सगळे प्रेम करणारे खरं तर निमूनकर भाऊसाहेब दादा असतील, आमचे गोविंददादा असतील, त्याचप्रमाणे गडाख साहेब असतील, आदरणीय सगळीच आमची पावसे कंपनी, डवंगे कंपनी, सरे सगळ्यांच्या ठिकाणी, सोमनाथ भाऊ सगळ्यांच्या ठिकाणी सर. बरं का आता नावं जास्त घेण्यामध्ये वेळ घालवत नाही म्हणून झालेली सेवा. बरं का साहेब, साहेबांचं नाव काय? लांडगे सर, नागनवे सर,
खरं तर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. साहेब आपले सुद्धा या ठिकाणी विशेष म्हणून आभार. सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल ना बरं. काही ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे? आळंदीला जाऊन बघा, माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ.